अहिल्यानगर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगरमध्ये आज विद्रोही साहित्यिक सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित नव समाज माध्यम संवाद आणि सर्जनशीलता शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. नेमकं हे शिबिर आयोजन करण्याचा हेतू काय होता या संदर्भात आपण बोलणार आहोत. डॉक्टर प्राध्यापक बापूचंदन शिवे सर आहेत आणि ते आज आयोजक आहेत. सर, काय सांगाल, आज हे जे शिबिरचं आयोजन करण्यात आलंय याचा हेतू नेमकं काय? खरं तर अलीकडची तरुण पिढी जी आहे हे प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर आहे आणि समाज माध्यमावर काम करत असताना किंवा लिहित असताना समाज माध्यमाने कशा पद्धतीनं सामील झालं पाहिजे हे या तरुण पिढीला कळत नाही. ही झेंजी झाली, आता अल्पाजीपर्यंत ही पिढी पोचणार आहे. अशा वेळी समाज माध्यमावर कसं व्यक्त झालं पाहिजे, कशा पद्धतीनं जबाबदारीनं व्यक्त झालं पाहिजे हे तरुण पिढीला कळत नाही. हे जे सर्जनशीलता शिबिर आहे किंवा नव समाज माध्यम संवाद आणि सर्जनशीलता शिबिर हे याच्यासाठी घेतलेलं आहे की प्रामुख्यानं प्रस्थापित माध्यमं जी आहेत ती सामाजिक चळवळीकडं हव्या त्या पद्धतीनं लक्ष देत नाही, त्यांचं कव्हरेज देत नाही. मग आता समाजाचं जे हक्काचं माध्यम आहे ते प्रामुख्याने समाज माध्यम आहे. म्हणजे इथला व्यक्ती जो आहे, प्रत्येक सोशल मीडिया वापरणारा व्यक्ती हाच संपादक आहे, हाच न्यूज तयार करू शकतो, हाच पॉडकास्ट करू शकतो, हाच एखादी समस्या मांडू शकतो. त्यामुळं या माध्यमातून समाजाचं भान असणारे जे युवक तरुण समाज माध्यमावर लिहितात त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं कसं लिहिलं पाहिजे, द्वेष न पसरवता, कुठल्या धर्माचा जातीचा द्वेष न करता, माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यानं समाज माध्यमावर कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे ह्याच्यासाठी शिबिर घेतलेलं आहे. आता समाजामध्ये द्वेषपूर्ण लेखन पसरवलं जातंय. अनेक राजकीय पक्षांचे IT सेल्स याच्यासाठी काम करत आहेत आणि सातत्याने द्वेष पसरवण्याचं, राजकीय हेतूनही करण्याचं काम करत आहेत. अशा वेळी समाजाचं भान निर्माण व्हावं आणि सामाजिक प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं समाजावर मांडावा याच्यासाठी शिबिर आयोजित केलं. खरं तर हे पहिल्या वेळेस मला वाटतं महाराष्ट्रातलं हे पहिलं शिबिर असेल की अशा पद्धतीने शिबिर घेण्याचं आपल्याला हे आलंय. तुम्ही ही संकल्पना कशी सुचली किंवा आपल्याला का वाटलं की या शिबिराचं आयोजन करणं आता गरजेचं आहे? खरं तर पत्रकारचं शिक्षण ज्यावेळी एखादा माणूस घेतो आणि तो माध्यमावर जातो तर त्याला एक भान असतं. पत्रकारितेचे एटिकेट्स माहीत असतात, पत्रकारितेमध्ये काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे, कुठली बातमी कशी एडिट केली पाहिजे, ज्या बातमीमुळं समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन पत्रकार बनतात. परंतु समाज माध्यमाचं तसं नाही. समाज माध्यमाचं काय झालं की समाज माध्यमावर डायरेक्ट एखाद्या तरुणाच्या हातात ते माध्यम गेलेलं आहे. त्याला माहीत नाही की सामाजिक काही लिहिल्यानं सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो, समाजामध्ये व्यवस्था बिघडू शकते हे त्याला माहीत नाही. किंवा चांगलं कसं लिहायचं हे पण त्याला नीट ओरिएंटेशन झालेलं नाही, कारण त्याने कुठलंच प्रशिक्षण घेतलेलं नाही. माझा किंवा आमचा सगळ्यांचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा हेतू असा आहे की समाज माध्यमावर लिहिणाऱ्या चांगल्या लोकांना प्रशिक्षित करणं आणि ते आपापल्या भागात जाऊन समाजाचं प्रशिक्षण घेणं. साधारणपणे असं दिसून येतं की द्वेषपूर्ण लेखन कसं करावं, एखाद्या जातीला धर्माला कसं टार्गेट करावं याच्या ब्रेन वॉशिंग करणाऱ्या अनेक ऑर्गनायझेशन आहेत आणि ते द्वेष पसरवत आहेत. आम्ही मात्र असा प्रयत्न करतोय की समाजामध्ये सामाजिक समता, द्वेषपूर्ण वातावरण न राहता माणूस केंद्रबिंदू मानून लोकांनी कसं लेखन केलं पाहिजे याच्यासाठीची कार्यशाळा आहे. आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदा होती अशा पातळीवरची कार्यशाळा. याला सर्जनशीलता पण आम्ही म्हटलेलं आहे, संवाद पण म्हटलेला आहे. संवाद याच्यासाठी आहे की संवाद याच्यासाठी झाला पाहिजे की लोकांच्या मध्ये, त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ती समाजात प्रामुख्याने मांडली गेली पाहिजेत, त्याची प्रश्न उत्तर झाली पाहिजे. सर्जनशीलता याच्यासाठी आहे की सामाजिक चळवळीमध्ये जी लोक आहेत ती केवळ प्रतिवाद करत बसतात पण ते स्वतःच काही निर्माण करत नाहीत. IT सेलवाले जे आहेत ते स्वतः काहीतरी पिल्लू सोडतात आणि लोकांना कामाला लावतात, आम्हाला सुद्धा लावतात कामाला, सामाजिक काम करणाऱ्यांना. पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रश्नाची उत्तरं देत बसण्यापेक्षा, त्यांना प्रतिवाद करत बसण्यापेक्षा आपण सुद्धा काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे. आणि हे म्हणून सर्जनशीलता, आपण काही लोकांना विचार दिला पाहिजे, नवीन विचार दिला पाहिजे. प्रामुख्याने सामाजिक चळवळीकडे एवढा कंटेंट आहे, एवढं सत्य सांगण्यासारखं आहे
हे सांगण्यासाठी नीट व्यवस्था निर्माण केलेली नाही, म्हणून आम्ही हे शिबिर घेतले आहे. खरं तर या शिबिरमध्ये कोण कोण व्याख्याते येणार आहेत आणि हे शिबिर किती दिवसाचं आहे? प्रामुख्यानं तुम्ही जर बघितलं की हे शिबिर 2 दिवसाचं आहे. 11 आणि 12 जुलैला हे शिबिर होतंय. तुम्ही जर वक्ते बघितले तर समाज माध्यमावर अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं राजकारण्यांना प्रश्न विचारणारे, समाजातील मूलभूत प्रश्न मांडणारे अशा पद्धतीचे वक्ते आहेत. उद्घाटनाला मुक्ता कदम आहे, जे मुक्ता नावाचं त्यांचं हे आहे, चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे मुक्ता शक्ती नावाचं. त्याच्यानंतर त्याचे जगदेव जे आहेत, सिद्धार्थ जगदेव त्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे वक्ते निरंजन टकले, जे आता मुक्त पत्रकार म्हणून काम करतात आणि इथल्या व्यवस्थेला अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रश्न विचारतायत. त्याच्यानंतर रवींद्र पोकरकर आहेत, जे इथं अभिव्यक्ती नावाच्या चॅनलच्या द्वारे ते अनेक राजकीय सामाजिक प्रश्न यांना वाचा फोडण्याचं काम करत आहेत. पैगंबर शेख आहे. पैगंबर शेख हे त्यांच्या धर्मानुसार त्यांच्यावर टीका करणारे इथे खूप मोठी लोक आहेत, परंतु आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे त्यांच्याकडून की धार्मिक टीका असताना सुद्धा ते अत्यंत सहज पद्धतीनं, अत्यंत शांत डोक्यानं त्या लोकांशी भिडतात कसे, प्रश्नाची उत्तरं देतात कसे, त्यांच्या शंकांचं निरसन कसे करतात हे आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. याच्याबरोबर हनुमंत पवार जे आहेत ते आपण प्रसार माध्यमावर आणि सोशल मीडियावर अत्यंत समर्पक पद्धतीनं आणि शेलक्या मोजक्या शब्दामध्ये इथल्या राज्यव्यवस्थेला प्रश्न विचारतायत. तर त्यांचा जो अभ्यास आहे इथल्या सामाजिक राजकीय घडामोडींचा, हे ते कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने बोलतायत हे आम्हाला शिकायचं आहे त्यांच्याकडून. असे काही सत्र आहेत. त्याच्याबरोबर कृती सत्र 2 आहेत, म्हणजे प्रत्यक्षात काम कसं करायचं याच्या संदर्भात सुद्धा 2 कृती सत्र आम्ही ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने एक चांगला भरगच्च 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. खरं तर मीडियामध्ये काम करणारे आणि ज्यांना मीडिया यूट्यूब सुरू करायचं असेल, लिखाण करायचं असेल, ह्या वर्गातील लोकांसाठी इथं खरं तर परवलीचं असल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पोपट पिटेकर, अहिल्यानगर. एकतर या प्रकारचं जे प्रशिक्षण आहे हे यापूर्वीच होणं गरजेचं होतं. अनेक वर्षांपूर्वी हे जर सुरू झालं असतं तर जनतेपर्यंत खऱ्या अर्थानं सत्य गेलं असतं, परंतु सत्य लोक गेले नाहीत, म्हणून असत्य लोकांनी ती जागा भरून काढली. आणि या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते 2014ला टी व्हीमधून आले, 2019ला ते मोबाईलमधून आले आणि 24ला तर त्याच्या पुढे म्हणजे नवमाध्यमातून आलेले आहेत. तर प्रतिगामी लोकांनी याचा अत्यंत खुबीनं वापर केला आणि सत्य असताना सुद्धा आमचं तोंड बंद झालं. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ज्यावेळेला मी झालो त्यावेळेला मला लक्षात आलं की हे खूप मोठं हे डिजिटल माध्यम जे आहे हे खूप मोठं माध्यम आहे आणि खरं तर ही नव्या युगाची मुळाक्षर आहेत. महामानव ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये शाळा काढल्या ती अक्षर ओळख व्हावी म्हणून, आणि त्यातनं मग आम्ही आमचे पूर्वज आम्ही त्याची लेकरं आहोत. आज लिपी बदललेली आहे, मुळाक्षर बदललेली आहेत. हे डिजिटल साहित्य जे आहे, डिजिटल भाषा जी आहे ती मुळाक्षर आहेत आजची, आणि त्याच्यासाठी आपल्याला नव्या शाळा काढाव्या लागतील, नवं प्रशिक्षण करावं लागेल, लोकांना त्या बाबतीत जागरूक करावं लागेल. म्हणून ही कार्यशाळा वा शिबिर आम्ही ऑर्गनाईज केलं आहे. जय भीम, जय भारत.